हाय गाईज, तर आजचा व्हिडिओ आहे ज्यांचे न्यूज चॅनल आहे त्यांच्यासाठी. तर बरेच जे असतात जे न्यूज चॅनलवाले जे लाईव्हला येतात तेव्हा वाईट कमेंटमुळे परेशान होतात, अपसेट होतात आणि लाईव्हला येणं बंद करतात. असं चुकूनसुद्धा करू नका. कारण की काय माहिती आहे का, तुम्हाला मी एक उदाहरण सांगते की देवाच्या मंदिरामध्ये कधीही बघा तुम्ही 3 प्रकारचे लोक येतात: हौशी, नवशी आणि गवशी. बरोबर आहे. हौशी म्हणजेच हौस म्हणून येणारे फिरायला, नवशी म्हणजे ज्यांचा नवस असतो ते नवस फेडायला येणार ती, आणि गवशी म्हणजे चोर आणि पाकिटमार. तसंच आपली पण आय डी आहे. आपल्या आय डीवर 3 प्रकारचे लोक येतात. एक म्हणजे जे आपले फॅन आहेत ते कट्टर फॅन, रिअल फॅन असं म्हणायला हरकत नाही ते. आणि दुसरे म्हणजे की सहज कोण आलं आहे असं बघायसाठी टाईमपास म्हणून येणारे ते दुसरे. आणि 3 नंबरला आहेत गवशी, म्हणजे पिन मारणारे, म्हणजे तो वाईट कमेंट करणारे. तर देव म्हणतो का की मंदिरात मध्ये एवढे लोक असतात तर म्हणतो का त्यांना येऊ नका? नाही. मग तसंच आपणही आपल्या आयडीवर पण तोच प्रकार घडतो. त्यामुळे आपण काय करायचं, एकदम शांत रिलॅक्स बसायचं. कमेंट करतात ना, ते कमेंटला इग्नोर करायचं. नाही तर मग त्या कमेंटला रिप्लाय द्यायची ताकद ठेवा. आणि ज्यांच्याकडे रिप्लाय द्यायची ताकद नाही त्यांच्याकडे एकच ऑप्शन आहे: इग्नोर आणि इग्नोर. मी तुम्हाला खोटं नाही सांगत, या गोष्टीसाठी ॲक्च्युली पहिले मी सुद्धा खूप परेशान व्हायचे आणि मी बंद केलं होतं लाईव्ह. पण मग नंतर मलाही कळालं की या लोकांना कसं सरळ करायचं. तर म्हणून मी तुम्हाला एकच सांगते, आता त्या लोकांना पहिले मला प्रश्न पडायचा, मला टेन्शन येतं, पण आता त्या लोकांना टेन्शन येते की आपण यांच्या लाईव्हमध्ये जर घुसलो नसतो तर सगळ्यात पहिले ते बरं झालं असतं. कमेंट असते केली तर ते अजून बरं झालं असतं. हा अहसास समोरच्या व्यक्तीला झाला पाहिजे, आलं लक्षात? म्हणून मस्तपैकी मन लावून लाईव्ह करायचं छान छान आणि आपल्या चॅनलला पुढे घेऊन जायचं. आणि कोणालाही भ्यायचं नाही. तो स्पष्ट उत्तरं द्यायला शिका, आलं लक्षात? जर आपल्या कोणी चुकीचं बोलत असेल तर आपण पण त्याला इग्नोर करायचं तोपर्यंत करा, आणि एकदम लिमिटच्या बाहेर गोष्ट झाली तर लगेच उत्तर द्या, तडकाफड. पुढचं जे होईल ते बघून घेऊ. हम यूट्यूब के बाप आहे बाप असं म्हणायचं, म्हणजे यूट्यूब आपल्याला ब्लॉक करून टाकेल. मी सांगते ना, यूट्यूबच्या एवढ्या पॉलिसी आहेत, पण मी सुद्धा त्या पॉलिसीवर चलतच नाही. गेलं ते बोंबलं. आपल्या मनाला जे वाटेल तेच करतात. करायचं तर करा, चॅनल म्हटलं नको करू, आलं का लक्षात? एवढं टेन्शन फ्री आणि इतकं आरामात रिलॅक्स, म्हणजे मी पहिली असेल जेवढी रिलॅक्स बसलेली आहे. पण नाही, तुम्हा लोकांना सांगते, तुम्हाला जर खरंच मनापासून चॅनल मॉनिटाईज करायचं असेल ना, तर लाईव्हला लोकांना इग्नोर करायला शिका. थर्ड क्लास लोकांना, आलं लक्षात? मस्तपैकी ते बिंदास्त मनमोकळ्या गप्पा मारायच्या. आणि काही नाही, असं काही लिहिलेलं नाही की तुम्ही सभ्य म्हणूनच बोला, हो हा म्हणा, नाही, मनसोक्त बोला. आणि माणूस जेवढं